मुंबईतील तरुणाई ही ड्रग्सच्या विळख्यात सापडताना दिसते। सरकारनं तातडीची बैठक या पार्श्वभूमीवर बोलावली। गोरेगाव म्युझिक कॉन्सर्ट नंतर कारवाईला वेग आलाय। अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाईचे संकेत हे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सरकारकडून तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये राज्यातील सर्व महत्त्वाचे अधिकारी हे उपस्थित राहणार आहे। तर गोरेगाव म्युझिक कॉन्सर्टच्या प्रकरणानंतर आता अंमली पदार्थ विरोधी कारवाईला मोठा वेग आलाय। तर अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाईचे संकेत यातून स्पष्ट होत आहेत। तर मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर मधील कॉन्सर्ट प्रकरणी आता कारवाईला मोठा वेग आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सरकारने या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक बोलावलेली आहे। गोरेगाव म्युझिक कॉन्सर्टच्या प्रकरणानंतर कारवाईला वेग आलाय। आता यानंतर राज्यात कशा पद्धतीने अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली जाते आणि किती कडक पद्धतीने यावरती काही नियम होतोय पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, गोरेगाव नेस्को सेंटर मधल्या कॉन्सर्ट नंतर आता सरकारनं या अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक बोलावली आहे। काय अधिक अपडेट? नक्कीच मुंबईला एकंदरीत अंमली पदार्थांचा विळखा आहे। या संदर्भात गृह विभागाकडून जी ती सोमवारी म्हणजे आज एक बैठक बोलावण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात गोरेगावमध्ये जर आपण पाहिलं तर म्युझिक कॉन्सर्ट झाला होता, त्यामध्ये ड्रग्ज सेवनानंतर अतिदक्षानंतर जे मृत्यू झाले होते, त्यानंतर या सगळ्या संदर्भात झिरो टॉलरन्स ही भूमिका घेण्यासाठी या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जी ती 4 वाजता एक बैठक बोलावली आहे आणि यामध्ये मुंबईचे पालकमंत्री असतील, आशिष शेलार असतील आणि जिल्हाधिकारी असतील, हे या बैठकीत सामील होणार आहेत। निश्चित या बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।